रावेर आणि सोपडा तालुक्यात केळी, मका आणि ज्वारीचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यात सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान. आमदार अमोल जावळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तातडीनं पंचनामा करण्याचेही आदेश दिले. अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ. अवकाळीमुळे 30 ते 35 लाखांचं आर्थिक नुकसान. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप काँग्रेस नेत्यांचं एकत्रित पॅनल. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके यांचा पॅनलला पाठिंबा. बीड जिल्हा रुग्णालयात आणखी एका मातेचा मृत्यू. महिलेला आधीपासूनच हृदयाशी संबंधित आजार असल्याचं समोर. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्यानं जिल्हा रुग्णालयात चाललंय काय असा सवाल उपस्थित. बीडमधील बांगलादेशींच्या बनावट जन्म प्रमाणपत्राची किरीट सोमय्या आज तक्रार दाखल करणार. परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची एक्स पोस्ट करत माहिती दिली. कोल्हापूरचे शिक्षण महर्षी अनंतराव आजगावकर यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कोल्हापुरातील पिंपळगाव उत्तूर परिसरात शिक्षणाची ज्योत पेटवण्यात मोलाचं काम. पुण्यात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. राज्यसेवेची मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी करणार. पुण्यात प्रवासी आणि पीएमपीएल चालकामध्ये हाणामारी. पीएमपीएल बसच्या मागच्या दारानं उतरण्यास विरोध केल्यानं हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर शिव्या शिकवणाऱ्या मुलानं माफी मागितली. 3 ते 4 तरुणांवर पुणे ग्रामीणमधील हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नाशिक शहरातील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाड तात्काळ हटवा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. पालिकेने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. सोलापूरच्या कुंभारी गावाजवळ एसटीला भीषण आग. बसच्या इंजिनमध्ये धूर असल्यानं चालकानं गाडी थांबवत सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं. त्यामुळे जीवितहानी टळली. वाशिममध्ये शिरपूर ते करंजी गावाला जोडणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यानं उभ्या असलेल्या 4चाकी वाहनाला आग. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश. रायगड पोलादपूरमधील बाजिरे इथं गुरांच्या गोठ्याला वणव्यामुळे आग. या आगीत संपूर्ण वाळा जळून खाक. 3 गुरांचा होरपळून मृत्यू. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. यवतमाळमध्ये क्षुल्लक कारणावरून पतीनं केली पत्नीची हत्या. हत्येनंतर पतीनं स्वतःला केलं सरेंडर. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अमरावतीत अनेक शंकरपटात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बैलाची चोरी. काही तासातच बैल मालकानं चोराला आणि बैलाला शोधून काढलं. चांदूर बाजार पोलिसांनी चोराला ताब्यात घेतलं. बीडच्या पाटोदा तालुक्यातील बेलवडी शिवारात बैलगाडा शर्यतीचा थरार. शर्यतीत मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.